आपण महाविकास आघाडीला 28 जागांचा काही प्रस्ताव दिलाय का? त्या संदर्भात काय चर्चा आहे, काय सांगा? आम्ही फक्त प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही कोणत्याही जागेच्या संदर्भात कसलाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे. आम्ही फक्त त्यांना हे सांगितलेले आहे की 2 महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला मीडियाच्या मार्फत हे सांगितलं होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यानंतर अनेक दिवसानंतर काही नेत्यांनी मीडियाला हे सांगितलं होतं की आमच्याकडे रिटर्नमध्ये काही आलेलं नाही आहे. तर 10 सप्टेंबर 2024ला मी माननीय शरद पवार साहेब NCPचे अध्यक्ष त्यांचे जे PA आहे शिंपी त्यांच्या मार्फत ते प्रस्ताव पाठवला होतो. त्यांना नंतर सांगितलं होतं की हे शरद पवार साहेबांसाठी आहे. काँग्रेसचे जे मोठे नेते आहे नाना पटोले साहेब असू द्या किंवा मराठवाड्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आलेली आहे अमित देशमुख साहेब त्यांनाही त्याच दिवशी हे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मी सीट्सचा उल्लेख केलेला नाही आहे कारण आम्हाला फक्त हे माहिती करून घ्यायचं होतं की आमच्यासोबत किंवा तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का. एकदा तुम्ही हो म्हटलं तर आम्ही तुमच्या सोबत बसू आणि आम्हाला किती सीट्स अपेक्षित आहे आणि का अपेक्षित आहे हे सगळं आपण समोरासमोर आपण चर्चा करू. समोरासमोर चर्चा झाली तर तुम्ही त्यांच्याकडे किती जागांची मागणी करा? नाही, असं काय आहे की आम्ही आमची लिस्ट तयार केलेली आहे. एक तर हे नक्की आहे की आमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी 5 सीट्स ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहे. आता उर्वरित सीट्स जे आहे ते कोणते सीट्स आहे की ज्यामध्ये आम्ही 2019 मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं, दुसऱ्या नंबरवर आले होते आणि अजून एक 2-4 सीट्स आहे. मी आज पुन्हा आपल्याला सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारचा तडजोड करायला तयार आहे कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना किंवा अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नको. आणि म्हणून मी आपल्याला रिटर्नमध्ये पाठवल्यानंतर हेच सांगितलेलं आहे की उद्या समजा मी कोणत्या सीट्सवर उभे राहिले तर तुमच्यामध्ये कोणत्याही कारण असावं की आमच्यावर बोट दाखवण्यासाठी की आम्ही प्रयत्न केले नाही, आमच्यामुळे तुमचा पराभव झालेला आहे त्या सीट्सवर. म्हणून मला हे माहीत आहे की जे मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहे स्वाभाविक आहे की मी तिथे उभे केल्यानंतर ते मुस्लिम कॅन्डिडेट ही देणार आहे कारण तिथे मेजॉरिटी मुस्लिमची आहे. मग समाजवादी पार्टी देणार आहे किंवा तुमच्या पक्षातले कोणी दुसऱ्या पक्षाने तर अनेक मुस्लिम कॅन्डिडेट्स उभे राहिल्यानंतर काय होणार की तिथेही भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कोणत्याही उमेदवार निवडून येऊ शकतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील. आम्ही तर 2088 सीट्स मागितलेल्या नाही आहे. तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या की आमची ताकद फक्त 2 सीट्सवर आहे, 5 सीट्सवर आहे, 10 सीट्सवर आहे, हे आम्हाला स्पष्ट करून द्या. मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतकं सीट्स मागणार आहे. ताकद इतकी आणि मागणार इतकं, मी तशा प्रकारच्या काहीही मागणी करणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट करून तुम्ही देतो. दोन्ही काँग्रेस